पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी. आज अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक आहे, सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहम भाव अज्ञान जन्मासी आला, विवेकी सदा स्वस्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. श्रीराम. मंडळी, आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये जीव आणि शिव अशा दोन संकल्पना मांडलेल्या आहेत. या देहाच्या ठिकाणी जीवाचंही वास्तव्य असतं आणि शिवाचंही वास्तव्य असतं. तेव्हा जीव म्हणजे काय आणि शिव म्हणजे काय याचा थोडक्यात जर विचार केला तर माया, अज्ञान, भ्रम, त्रिगुण या सर्व उपाधींनी युक्त असणारे जे चैतन्य त्याला जीव चैतन्य म्हटलेलं आहे. आणि उपाधिरहित शुद्ध असणारे परमात्मा तत्व जे आहे त्याला शुद्ध चैतन्य म्हणतात, त्याला शिव असं म्हटलेलं आहे. या नरदेहामध्ये या दोघांचंही वास्तव्य असतं. दोन्हीच्या अधिकाराखाली हा मनुष्य देह वावरत असतो. शिवाच्या ठिकाणी साक्षीत्व असतं आणि जीवाच्या ठिकाणी अहम कर्तृत्व असतं. म्हणजे जीव नावाचं जे ईश्वर चैतन्य आहे उपाधियुक्त, त्या जीवाला असं वाटतं की मी करता आहे, मी करतोय, माझ्यामुळे हे चाललेलं आहे. हा जो अहंभाव आहे तो त्या जीवाच्या ठिकाणी असतो. आणि शिवतत्व जे आहे आपल्या नरदेहामध्ये ते साक्षी रूपानं असतं. म्हणजे कसं, उदाहरणार्थ आकाशामध्ये सूर्य उगवतो आणि सूर्य उगवल्यानंतर सूर्याच्या प्रकाशामुळे सर्व व्यवहार चालत असतात जगातले. त्याच्या प्रकाशावरती सर्व व्यवहार चालतात. अगदी वनस्पतीचं उगवणं म्हणा, वनस्पतीचं फळणं फुलणं म्हणा, हे सुद्धा सूर्यप्रकाशावर आहे. सूर्यप्रकाशावरती पाण्याची वाफ होऊन पर्जन्यवृष्टी होणं हेही त्याच्यावरती अवलंबून आहे. माणसांच्या प्रत्येक क्रिया या सूर्यप्रकाशावरती आहे. परंतु त्याच्यामुळं सगळं जरी असलं तरी सूर्यनारायण असं म्हणत नाही की मी या सगळ्याचा करता आहे. तो या विश्वाकडे साक्षी रूपानं बघत असतो, अलिप्त राहून पाहत असतो. हे जसं त्या सूर्याचं असणारं कर्तृत्व आहे तसं चैतन्य तत्व जो शिव आहे तो शिव या देहामध्ये साक्षी रूपानं असतो. म्हणून तो कोणत्याही उपाधीमध्ये बद्ध होत नाही किंवा त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख प्राप्त होत नाही. पण दुसरा जो भाग आहे ज्याला जीव आपण म्हणतो, तो जीव मात्र दुःख भोगतो. अनंत दुःख यातना जीवाला भोगावे लागतात. त्या एका जन्मात नाही तर अनेक जन्मामध्ये. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणवोनी जीव भ्याला, शरण गेला विठोशी. जीव भीतो, घाबरतो. कशामुळं? तर या होणाऱ्या दुःखामुळं. आणि हे दुःख जीवाला का झालं त्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी समर्थ सांगतात की या उपाधीमध्येच जीव अडकून पडला आणि तेच सत्य मानून अहम कर्तृत्वाचा अहंकार त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि म्हणून त्या जीवाला ते दुःख भोगावं लागतं. म्हणून समर्थ या श्लोकामध्ये सांगतात की सदा विषयो चिंतिता जीव झाला. जीवाच्या ठिकाणी सतत विषयाचं चिंतन असतं. 5 विषय सांगितलेले आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. ह्या पंचविषयापैकी कोणत्या तरी विषयाचं किंवा 5ही विषयाचं जीव अखंड चिंतन करत असतो. अगदी जागेपणी विषय सुखामध्ये, विषय चिंतनामध्ये जीव गुंतलेला असतो. आणि झोपेत जरी आपण असलो तरी त्या जीवाचं चिंतन विषयाचं चाललेलं असतं. म्हणून आपल्याला झोपेत जी स्वप्न पडतात ती सुद्धा विषय संबंधातनं स्वप्न पडत असतात. म्हणजे आपण काहीतरी खात असतो, काहीतरी पित असतो, कोणत्या तरी विषयाचा भोग घेत असतो. अशा स्वरूपाचे विषय संबंधानं स्वप्न सर्वसामान्य मनुष्याला पडतात. त्याचं कारण आहे की झोपेत सुद्धा जीव हा चिंतन कशाचं करतो? तर विषयाचं चिंतन करत असतो. म्हणजे जागृतीमध्ये आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा आणि स्वप्नामध्ये सुद्धा चिंतन हे जीवाचं विषयाचं चाललेलं आहे. आणि मुळात विषय हे कसे आहेत? तर विषय हे सुख देणारे नाहीच आहेत. सगळ्या शास्त्राने आपल्याला सांगितलंय विषयाचे जे सुख ते साध्यंतची जाण दुःख असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे.
विषयापासून मिळणारे जे सुख आहे ते साध्यंत दुःख आहे असं माऊली सांगतात. पण ते आम्हाला दुःख वाटत नाही का? तर आम्ही क्षणिक विचार करतो म्हणून. जर दीर्घकालीन विचार जर केला विषयांचा तर ते विषय दुःख देणारेच आहेत असं आपल्याला आढळून येईल. पुष्कळ उदाहरणं देता येतील, पण त्यामध्ये आपल्याला वेळ घालवायचा नाही. तेव्हा जीव हा विषय चिंतनामध्ये व्यस्त असल्यामुळं महाराज म्हणतात त्यामुळे जीवाच्या ठिकाणी अहंभाव आणि अज्ञान ह्या दोन गोष्टी प्रबळ झालेल्या असतात. एक अहंभाव प्रबळ झालेला असतो, म्हणजे मीपणा ज्याला म्हणतात तो प्रबळ असतो. तो जीव स्वतःला श्रेष्ठ मानत असतो. मी सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणतो आणि माझ्यासाठी हे सगळं आहे किंवा माझंच हे सगळं आहे अशा प्रकारचा भाव त्या जीवाच्या ठिकाणी असतो. म्हणून त्याला अहंभाव म्हणतात. आणि अज्ञान म्हणजे हे सगळं मिथ्या आहे हे न कळता ते सत्यच आहे असं मानून राहणं, हे याला प्रकारचं हे अज्ञान असतं. हे अज्ञान आणि अहंभाव ह्या दोन गोष्टी जीवाच्या ठिकाणी चिकटलेल्या असल्यामुळं त्या जीवापासून बाजूलाच होत नाहीत. म्हणून त्या ठिकाणी जीवाला ते अत्यंत दुःख भोगावं लागतं. म्हणून समर्थ सांगतात की साधकाने काय केलं पाहिजे, किंवा ज्यांना परमार्थाची वाटचाल करायची आहे, परमार्थामध्ये थोडंफार काहीतरी आपल्याला उत्क्रांत व्हायचं आहे असं ज्याला वाटतं, त्या साधकाने काय करावं? तर समर्थ पुढे सांगतात, विवेकी सदा स्वस्वरूपी भरावे. अंतःकरणामध्ये विवेक जागृत करावा. विवेक हा एक प्रकारची अशी वस्तू आहे की त्याच्या उजेडामध्ये खरं आणि खोटं माणसाला कळायला लागतं, जीवाला कळायला लागतं. जोपर्यंत विवेक अंतःकरणामध्ये नसतो तोपर्यंत खरं खोटं कळतच नाही, योग्य अयोग्य कळतच नाही. विवेक बुद्धी ज्यावेळेला जागृत होते त्यावेळेला सत्य असत्याचा निवाडा त्या ठिकाणी आपल्याला करता येतो, व्यवस्थित करता येतो. म्हणून त्या विवेकाला जागृत करावं, विवेक बुद्धीला जागृत करावं आणि स्वस्वरूपाच्या ठिकाणी पूर्णपणे आपण एकरूप व्हावं विवेक बुद्धीच्या साह्यानं. विवेकी सदा स्वस्वरूपी भरावे. स्वस्वरूप म्हणजे जीवाला जो मी जीव आहे असं ज्या प्रकारची भावना झालेली असते, ती दुःखाला कारणीभूत असणारी ती भावना जीवाची कमी होऊन मी परमात्मा तत्वच आहे, मीच परमात्म्याचा अंश आहे किंवा मीच परमात्मा आहे अशा प्रकारचा भाव जीवाच्या ठिकाणी निर्माण होणं, त्याला म्हणतात स्वस्वरूप लीन होणं. असं हे कशामुळे होत असेल तर फक्त विवेक बुद्धीमुळे होतं. म्हणून विवेकी सदा स्वस्वरूपी भरावे. आणि मग पुढे समर्थ म्हणतात, असं जर झालं तर जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. एवढं जर झालं तर मग महाराज म्हणतात की जीवाला जन्माचं कारणच काय? जन्म आणि मरणाचं दुःखही भोगावं लागतं जे जीवाला, ते भोगण्याचंच कारण काय? ते कारण शिल्लक होत नाही. कारण माया, अज्ञान, भ्रम आणि हे पंचविषय, त्रिगुण हे सगळं जीवाच्या जन्म मरणाला कारणीभूत आहे. आणि स्वस्वरूपामध्ये जीव ज्यावेळेला एकरूप होतो त्यावेळेला या सगळ्यापासून जीव बाजूला झालेला असतो आणि परमात्मा तत्वाशी लीन झाल्यानंतर महाराज म्हणतात मग त्याला जन्म आणि मरण नाहीच आहे. त्यालाच मोक्ष म्हणा, त्यालाच कैवल्य म्हणा, त्यालाच निजधाम म्हणा, जे काही वेगवेगळे शब्द शास्त्रामध्ये आलेले आहेत त्या सगळ्यांचा जवळजवळ अर्थ एकच आहे. म्हणून अशा स्वस्वरूपाच्या ठिकाणी जीव लीन झाला तर महाराज म्हणतात पुन्हा त्याला जन्म मरणाचं साकडं किंवा हे जे दुःख आहे ते भोगण्याचं कोणत्याही परिस्थितीमध्ये कारण निर्माण होत नाही. आणि हेच संत महात्मे साध्य करतात. स्वस्वरूपाच्या ठिकाणी लीन होऊन सुखी होतात, आनंदी होतात. आणि ते करून झाल्यानंतर तुम्हा आम्हाला सुद्धा त्याच मार्गानं चालावं, आम्ही गेलो त्याच वाटेनं तुम्ही येण्याचा प्रयत्न करा, अशा प्रकारचं तुम्हा आम्हालाही ते संत महात्मे सांगत असतात. अशा स्वरूपाचा बोध समर्थांनी या श्लोकामधून तुम्हाला आणि मला केलेला आहे मंडळी. तेव्हा या श्लोकाचं असणारं हे आजचं चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा आणि इतर आध्यात्मिक आवडीची जी आपली परिचित मंडळी असतील त्यांच्यापर्यंत हे चॅनल अवश्य शेअर करा. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.